नमस्कार मित्रांनो, आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या पुण्यातील गंजपेठेतील एका ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी मी आज आलोय. तुम्ही पाठीमागे पाहू शकता, ही जी वास्तू तुम्हाला दिसते ती वास्तू आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा. मित्रांनो, विधेविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका विधेने केले. या शब्दातून विधेचे महत्त्व आमच्या बहुजन समाजाला पटवून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा या ठिकाणी आहे. तर आपण वाड्यामध्ये जाऊया आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो काही इतिहास आहे, जो काही परिसर आहे, तो परिसर आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया. मित्रांनो, जेव्हा आपण महात्मा फुले वाड्यांच्या मुख्य प्रवेशद्वारात पाऊल ठेवतो तेव्हा एक वेगळा शांततेचा आणि ऊर्जेचा अनुभव येतो. वाड्यात प्रवेश करताच आपलं स्वागत करतो तो हा माहितीचा फलक. हा केवळ एक सामान्य माहितीचा फलक नाही मित्रांनो, तर तो आपल्याला थेट 1852च्या कालखंडात घेऊन जातो. या फलकावर वाड्यांचा इतिहास, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वास्तवाचा काळ आणि त्यांनी केलेल्या सामाजिक बंडाची थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाची माहिती कोरलेली आम्हाला पाहायला मिळते. माहिती फलकांच्या बाजूलाच लाल मातीच्या रंगातील एक सुंदर भिंतशिल्प आपले लक्ष वेधून घेते. हे केवळ एक शिल्प नसून फुले दाम्पत्यांचा संपूर्ण जीवनपट या ठिकाणी दाखवलेला आहे. मित्रांनो, माहिती फलकावरील इतिहास वाचून आणि ते सुंदर भिंतशिल्प न्याहाळत आपण जसे पुढे जातो तसे समोरच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अत्यंत देखणे अर्धे पुतळे आम्हाला बघायला मिळतात. चला आपण आधी या क्रांती दाम्पत्यांचे मनोभाव दर्शन घेऊया आणि त्यांना वंदन करूया. एका सुंदर आणि सुशोभित चबुतऱ्यावर हे दोन्ही पुतळी शेजारी शेजारी ठेवण्यात आले आहेत. महात्मा फुल्यांच्या चेहऱ्यावरील तो करारी भाव, डोक्यावरील पगडी आणि सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरील सात्विकता व खंबीरपणा पाहून आपले डोके आदराने आपोआप झुकते. ज्या पवित्र भूमीत राहून या महामानवांनी समाज परिवर्तनाचा पाया रचला, त्याच जागेवर त्यांच्या पुतळ्यासमोर उभं राहणे हा अंगावर शहारे आणणारा अनुभव होता. येथे दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूचा परिसर पाहताना जाणवते की हा केवळ वाडा नाही, तर आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचं उगमस्थान आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्यांचे मनोभावे दर्शन घेऊन आपण जसे थोडे पाठीमागे वळतो तसा आपल्यासमोर उलगडत जातो तो या क्रांती दाम्पत्यांचा संपूर्ण जीवनपट. येथे लावलेली दुर्मिळ चित्रे आणि माहिती शिल्पे म्हणजे जणू आपल्याला थेट 19व्या शतकामध्ये घेऊन जातात. मित्रांनो, पुण्यातील गंजपेठेतील हा वाडा म्हणजे केवळ दगड मातीची वास्तू नाही, तर आधुनिक भारताचा सामाजिक क्रांतीचेही गंगोत्री आहे. 1852च्या सुमारास महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा वाडा बांधला होता. तो काळ होता जेव्हा समाजात जातीवाद, अंधश्रद्धा आणि विषमता शिंखेला पोहोचली होती. अशा कठीण काळात याच वास्तूला अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होण्याचे खऱ्या अर्थानं भाग्य लाभले होते. हा वाडा म्हणजे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या हक्काचे घर होते. याच वास्तूमध्ये बसून त्यांनी बहुजन, वंचित आणि महिलांच्या उतारांचे आराखडे तयार केले होते. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुल्यांनी याच वाड्यात आपल्या सहकाऱ्यासोबत सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीला एक नवी दिशा दिली होती. मित्रांनो, त्या काळामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखे थोर व्यक्तिमत्वांनी आणि अनेक समाजसुधारकांनी या वाड्याला भेटी दिल्या होत्या. मित्रांनो, इतिहास समजून घेतल्यानंतर आता आपण पाऊल ठेवतोय वाड्याच्या मुख्य खोलीत. ही तीच पवित्र जागा आहे जिथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रत्यक्ष वास्तव होते. या खोलीत प्रवेश करतात इथल्या साधेपणाला मनाला स्पर्श करून जातो. 18व्या शतकातील पारंपरिक पेशवाई किंवा जुन्या शैलींचे लाकडी खांब, माती दगडांच्या भिंती आणि कैलारू छप्पर आजही तसेच जतन करून ठेवलेले आहेत. ही खोली पाहताना जाणवते की या जगाला एवढे मोठे विचार देणाऱ्या या महामानवाचे राहणीमान किती साधे आणि उच्च प्रतीचे होते. याच खोलीत बसून महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचा आशूड, गुलामगिरी यासारखे अजरामर ग्रंथ लिहिले असावेत. खोलीमध्ये त्या काळातील काही दुर्मिळ वस्तू, जुनी भांडी, जुनी तेलचित्र, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाची प्रती आणि जुनी फर्निचर आम्हाला पाहायला मिळतात.
मित्रांनो, मुख्य खोलीतून बाहेर पडून आपण जसे वाड्याच्या अंगणात येतो तशी आपली नजर एका विहिरीवर पडते. ही केवळ पाण्याची स्रोत असलेली विहीर नाही, तर समाजात पसरलेल्या जातीभेदेच्या भिंतींना सुरुंग लावणारी क्रांतीची विहीर आहे. 19व्या शतकात आपल्या समाजात अस्पृश्यतेची पाळीमुळे खूप खोलवर रुजली होती. दलित आणि वंचित समाजातील लोकांना सार्वजनिक विहिरीतून पाणी भरण्याची बंदी होती. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारे त्यांचे हाल पाहून महात्मा ज्योतिराव फुले यांचे हृदय हिलावून गेले. समाजाने खूप विरोध केला, तरीही डगमगून न जाता महात्मा फुलेंनी एका ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी 1868 आपल्या स्वतःच्या वाड्यातील ही विहीर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बांधवासाठी खुली करून दिली होती. मित्रांनो, विहीर आणि मुख्य वास्तू पाहून आपण जसे वाड्यांच्या पाठीमागे येतो तसे आपण पोहोचतो या संपूर्ण प्रवासाच्या सर्वात पवित्र आणि भावनिक जागेशी. ती म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची समाधी. 28 नोव्हेंबर 1890 रोजी वयाच्या 63व्या वर्षी समाजात क्रांतीची ज्योत पेटून हा महामानव अनंतात विलीन झाला. ज्या वास्तूत त्यांचे आयुष्यभर शोषिताशी संघर्ष केला, त्याच वाड्याच्या परिसरात आज त्याची समाधी दिमाखात उभी आहे, आम्हाला बघायला मिळते. मित्रांनो, पुण्याच्या गंजपेठेतील महात्मा फुले वाड्यातला दिलेली ही भेट केवळ एक ऐतिहासिक वास्तूची सफर नव्हती, तर आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या 2 महामानवाच्या त्यागाचा आणि संघर्षाचा जिवंत अनुभव होता. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती.